पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये 3 दिवसांनंतर आज जमावबंदी शिथिल केली जाणार आहे। यवतमध्ये शुक्रवारी सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून मोठा राडा झाला होता। शहरामध्ये 2 गट आमने सामने आले आणि मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली होती। त्यामुळे प्रशासनाने जमावबंदी लावली होती। मात्र आजपासून सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात येईल। त्यानंतर पुन्हा जमावबंदी लागू असेल। पुढचा आदेश येईपर्यंत सकाळी 6 ते सकाळी 11 पर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे। दरम्यान यवतमधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये जी जमावबंदी लागू केली होती ती अखेर 5व्या दिवशी शिथिल करण्यात आलेली आहे। सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही शिथिलता देण्यात आलेली आहे। खरं तर 1 ऑगस्टला या ठिकाणी जो आहे तो दगडफेक, जाळपोळ आणि गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या। त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या गावामध्ये जमावबंदी लागू केली होती। त्यानंतर अखेर 5व्या दिवशी या ठिकाणी जी आहे ती शिथिलता आणण्यात आलेली आहे। दुकानं उघडलेली आहेत, मात्र ती सकाळी 11 वाजेपर्यंतच खुल्ली असतील आणि त्यानंतर जो आहे तो पुन्हा एकदा जमावबंदी लागू असेल। 1 ऑगस्टला एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यानंतर सगळा जो आहे तो हा गोंधळ झाला होता। त्या व्यक्तीला देखील अटक केली होती आणि त्यानंतर ज्यांनी जी ही दगडफेक केली त्यांना देखील साधारणतः आतापर्यंत पोलिसांनी 17 जणांना अटक केलेली आहे। तेव्हापासून जमावबंदी लागू होती। चौकाचौकामध्ये मोठा बंदोबस्त होता। अखेर पोलिसांच्या नियंत्रणात स्थिती आणली आणि यानंतर जी आहे ती जमावबंदी जी आहे ती काढण्यात आलेली आहे, त्याला शिथिलता देण्यात आलेली आहे। सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही शिथिलता असेल। खरं तर ही जमावबंदीमध्ये शिथिलता दिल्यामुळे जे आहे ते गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, यवत, दौंड।